शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर प्रफुल्ल गाडगे. कृषी रसायन साक्षरता अभियानामध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण बघतोय की बराच बदल घडतो आणि हा बदल कसा घडतो या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. एक व्यक्ती जे पुण्याला एका वेगळ्या विषयामध्ये होते आणि त्यानंतर ते माळ रानावरची दगडादोंड्यांची जमीन त्यांनी शेतीत रूपांतरित केली आणि आज त्या शेतीतनं ते सोन्यासारखं उत्पादन घेत आहेत. नुसतं उत्पादनच घेत नाहीयेत तर ते ICARच्या मिलेनियर फार्मर पुरस्काराने देखील सन्मानित झालेले आहेत. ICARचा पुरस्कार मिळवणं ही सोपी गोष्ट नाही आहे. असेच आपले प्रशिक्षणार्थी शेतकरी पैलवान गणेश सलगर यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत. त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत की कसे ते घडले, कशा प्रकारे त्यांची शेती त्यांनी घडवली आणि कशा प्रकारे आज त्यांचा मिलेनियर शेतकऱ्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो सुरू आहे. हे फक्त मिलेनियर शेतकरी नाहीये तर ते इतर शेतकऱ्यांना देखील मिलेनियर होण्यासाठी मार्गदर्शन करतात. अशा गणुदादांशी आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार गणुदादा. नमस्कार सर. नमस्कार. गणुदादा, आज आम्हाला थोडक्यात तुमची माहिती सांगा की कशा प्रकारे तुमची शेतीची सुरुवात झाली, शेती करण्याआधी तुम्ही काय करत होतात आणि मग त्यानंतर तुम्ही शेतीमध्ये कसे आलात? खरं तर माझा जन्म 1983चा जन्म आहे. माझा जन्म पुण्यातलाच आहे आणि शिक्षण माझं 10वी झालेलं आहे. 10वी हे शिक्षण मी कोथरूडमध्ये सरस्वती विद्या मंदिर म्हणून त्या शाळेत शिकलेलो. मग शाळा शिकताना परिस्थिती हलाखीचीच होती. पहिल्यापासून आम्हाला म्हणजे पुणे शहराला आमचे वडील 1980 साली गेलते. मग ते स्ट्रगल करत 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 आम्ही शाळा शिकलेलो आहे. म्हणजे सगळे आम्ही 3 जण भाऊ. शाळा शिकताना जास्त अभ्यासात मन नसायचं. शाळेत हुशार नसल्यामुळे मग वडील काय म्हणले, तू काय पुढे शिक्षण जास्त घेणार नाही, तू आपल्या कुठल्या तरी एक व्यवसायाकडे जा. म्हणून मेकॅनिक जी 4 व्हीलर कार रिपेरिंग जे होतं त्याचं ते मेकॅनिक बनायचं एक योगायोग. म्हणजे मी वेगवेगळे ट्राय करून बघितले. शेवटी मला आवड जास्त जरा कार गाड्यांची होती म्हणून मी आपलं त्यात वळलो. मग कार गाडीचं मेकॅनिक एक 6 वर्ष केलं मी. 98, 99, 2000 आणि 2003पर्यंत काम केलं. चांगलं 4 व्हीलर फिटरून चांगलं झालं. एका कंपनीत म्हणजे ओपेल आस्ट्रा ज्या जुन्या गाड्या होत्या देवदत्ता मोटर्समध्ये काम केलं मी 2 वर्ष. तिथून इम्पोर्टेड कारचा जास्त अनुभव घेतला आणि नंतर मग स्वतःचं होम डिलिव्हरी म्हणून असं काम करायचो. आता शेतीकडे येण्याचं खरं कारण म्हणजे की आम्हाला वडिलोपार्जित जमीन होती. शेवटी वडील आम्ही सगळे शहरातलेच आणि गावाकडे जमीन म्हणजे त्या जमिनीला नीट गुरं जगत नाहीत किंवा शेळ्या मेंढीसुद्धा नुसते पावसाळ्यात कुसळं आली तरच खायला येणार, नंतर एनी टाईम परत नाही, अशी जमीन. मग ती वडिलांनी डेव्हलप म्हणजे करायचं म्हणलं की अति खर्च जास्त. त्यामुळे वडिलांनी तिकडं जास्त काय लक्ष घातलेलं नव्हतं. कारण का सगळेजण आम्ही शहरात राहिलेलो आणि शहरात राहिल्यामुळं शेतीकडे वड यायला जरा थोडंसं माणूस हे करत होता. पण वडिलांची इच्छा होती की बाबा आजोबासनं आलेली जमीन, ही जमीन किती झालं तर शेवटी गाव आपलं गाव असतं. वडिलांनी वळून निर्णय घेतले. मग आम्ही 3 भाऊ, 3चा व्यवसाय वेगळीकडे चालायचा असल्यामुळं वडिलांना काही कार्यक्रमानिमित्त गावाकडे यायचे. गावाकडे आले की त्यांना वाटायचं की मग जमिनीत काहीतरी असावं लोकांचं. आपण बघतो शेती पण आपली शेती पडीकच आहे. मग वडिलांचे एक मित्र येतं, त्यांच्या मित्रांच्या सहकार्यानं वडिलांनी शेती इथं डेव्हलप चालू केलं. डेव्हलप करताना सुरुवातीला 1 एकरापासून सुरुवात केली आम्ही. मग विहिरी पाडल्यानंतर 2 विहिरी पाडल्या एक टाईम आणि 5 एकर क्षेत्र त्या टायमाला 1 एकरापासून ते 5 एकर क्षेत्रापर्यंत डेव्हलप केलं. मग डेव्हलप केल्यानंतर त्या टायमाला सर डाळिंब बाग जे डाळिंबला जास्त मार्जिन आहे. सोलापूर जिल्हा म्हणजे डाळिंबाच्या बाबतीत हे क्रेज होतं चांगलं. मग डाळिंबाचे एक आमच्या इथं तेलंगवाडी म्हणून गाव आहे. त्या तेलंगवाडी गावात विश्वासराव कचरे म्हणून प्रगतशील बागायतदार आहेत. तर वडिलांनी त्यांची शेती बघून, डाळिंब शेती बघून येऊन इथं आमच्या इथे डाळिंब डेव्हलप करायला. तर ही शेतीकडं जेव्हा वडिलांनी निर्णय घेतले डाळिंब लावायचा, त्या टायमाला मी पुण्यालाच होतो. मग पुण्याला असताना डाळिंब लावायचा निर्णय घेतला, पण सांभाळायचं कोणी हा मेन प्रश्न होता. मग वडिलांचे जे सहकार्य जे होते ते म्हणले मी सांभाळतो आणि करू आपण. मग तुमचं चालेल सर.
मग त्या पिरियडला मला गॅरेज लाईनमध्ये सुद्धा एवढा इन्कम मिळत नव्हता. म्हणजे स्वतः घरी जाऊन लोकांच्या गाड्या नीट करायचो. म्हणजे खास करून भीमसेन जोशी सरांचे सुद्धा अरे वा. असे मोठे मोठे व्यक्ती आहेत की त्यांच्या घरी जाऊन सर्व्हिस देऊन मी गाड्या नीट करायचो. पण शेवटी त्यात सुख नव्हतं. म्हणजे रात्रंदिवस पळापळी हे समाधान नव्हतं. मग घरी चर्चा व्हायची वडिलांची की मग एवढं पळतोय एवढं करतोय, पैसा सगळा काही हे नसतं, तो आपलं गावाकडे चल. मग एक वडिलांसंग गावाकडे येण्याचा एक चुलत भावाच्या लग्नासाठी गावाकडे आलो. आणि तेव्हा म्हणलं की आपल्याकडे एवढी शेती आहे आणि एवढं तुम्ही डाळिंबाचं हे ते निर्णय घेतलाय म्हणल्यावर बघतो मी राहायचं निर्णय घेतो. मग वडिलांनी त्या टायमाला सीताफळ 3 एकर आणि 6 एकर असं डाळिंब लावलेलं होतं. ह्या मग असं आजूबाजूला बघून मग ते आमच्या वडिलांच्या मित्राच्या सहकार्याने ते खंडाने घेतलं होतं ते डाळिंब करायचं. मग खंडाने घेतल्यावर त्या टायमाला त्यांना सुद्धा म्हणजे जरा थोडंसं पीक काढण्यात अडचणी आल्या ह्या डाळिंबात. मग आता 6 एकरला खर्च बी भरपूर, सगळ्या गोष्टी हे व्हायच्या, भांडवलच गुंतवायचं. 2 वर्ष डाळिंब सांभाळून सगळं भांडवल गुंतलं. मग थोडंसं वडिलांनाही टेन्शन यायचं की यायला शेतीला आपला घरचा माणूस पाहिजे. मग हा निर्णय घेतला. मग मी राहतो म्हणलं त्यांना आणि निर्णय फायनल झाला. 2003ला 4ला मी गावाकडे आलो तर मला सुद्धा शेतीतलं काही जास्त ज्ञान नव्हतं. म्हणजे फावडं कसं धरायचं हे सुद्धा माहीत नव्हतं. म्हणजे तुम्ही पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षण घेतलं, तिथे तुम्ही काम पण हो, केलं. हो. काम केल्यानंतर तुम्ही शेतीकडे आले. मग शेतीकडे आल्यानंतर एकदम पुण्यातलं वातावरण आणि आज इथे आपण बघतो, इथे जसं स्वर्ग आत्ता फुललाय हो, तसं तर सुरुवातीला नक्कीच नसेल. नव्हतं म्हणजे काही. आत्ताच एवढी भयान शांतता इथे, किरकिर आवाज येतोय, त्यावेळी तर काय विषय असेल. नाही मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कसं स्वतःला बदलून घेतलं? बदल खरं तर काय होतं सर, एक तर निसर्गावर जास्त म्हणजे निसर्गावर मला निसर्ग आवडतो आणि आमच्या वडिलांना सुद्धा आवडतो. मग शेवटी काय असतं, काही असे घटना घडून गेलेल्या असतात माणसाच्या आयुष्यात की नको. आता वडिलांना सुद्धा वाटायचं की बाबा शहरात आपण पैसे कमवतोय, पण किती तिथं जर 100ची नोट काढणारा आपण काढली तर 1000ची नोट काढणारा माणूस तिथं आहे. म्हणजे तिथं ओळख मोठी निर्माण होत नाहीये तिथे, जी आपल्या गावाकडे चांगली ओळख निर्माण होईल. म्हणून आम्ही निर्णय वडिलांनीच घेतला होता की तू कर शेती म्हणून. मग त्यांचं म्हणण्यानुसार मी इथं आलो. पण जसा तुम्ही मला प्रश्न केला त्या पद्धतीला मी म्हणजे शहरातलं जीवन आणि ग्रामीण जीवन हे कुठंतरी मी 1 वर्ष त्रास काढला चांगला. म्हणजे की पण त्रास कसा काढला सर, त्याचा एक अनुभव खूप मोठा आहे. इथं जे शेतमजूर जे माझ्या शेतीकडे कामाला यायचं, तर त्या टायमाला पुण्यात माझा 50 रुपये खर्च व्हायचा नाश्ता वगैरे करायला, आणि इथं 30 रुपयामध्ये ती मजूर काम करायचं. आणि त्यांचा जो स्ट्रगल बघून आहे ना, खरंच मी म्हणलं की तिथल्यापेक्षा ह्या माणसाचं स्ट्रगल एवढी ही जगण्यासाठी स्ट्रगल करतात, तर आपण इथं उभं राहून त्यांच्यापेक्षा आपल्याला चांगलं आहे, तर आपण का उभं राहू शकत नाही इथं? आपण स्वतःचं विश्व स्वतः उभं करू शकत नाही. हा विचार खूप बदल घडवण्यात माझा महत्त्वाचा आहे. आणि तो विचारच डोक्यात ठेवला होता की ही लोक जगतात तर आपल्यालाही जगणं सोपं आहे इथं. आणि त्या पद्धतीनं मग मी इथं स्ट्रगल. मग जसे जसे दिवस येत गेले तसं ते प्रश्न उभारत गेले, तसे उत्तर शोधत मग वेळ गेला आणि हळूहळू सगळ्या लोकांसंग ओळखी झाल्या इथं आजूबाजूला आल्यानंतर. मग ओळखी झाल्यानंतर मग मन रमत गेलं. दिवस आपले म्हणजे जसे जसे प्रश्न निर्माण होत गेले तसं ते उत्तर शोध गेलो. लोकांची ओळखी पाळखी झाल्या. मग त्यांची शेती करण्याची पद्धती बघून घेतल्या आणि त्या टायमाला कळलं की शेतीत कुठंतरी काहीतरी आहे. म्हणजे गणूदादा किंवा शेतकरी मित्रांनो, यांनी पुण्यातनं इथे आल्यानंतर पाहिलं की शेतमजूर कसं काम करतोय, कष्ट करतोय आणि आपणही उभं राहू शकतो. ह्या विश्वासावरती गणूदादा हे नुसते शेतीतले शेतकरीच नाही, तर हे आज मिलेनियर फार्मर झालेत. ICAR सारख्या शेतीतल्या सर्वोच्च संस्थेने आज गणूदादांचा सन्मान केला. आणि एवढंच नाही, जसं गणूदादा आज आपल्याला सांगतायत की गणूदादा मेकॅनिकचं काम करत होते पुण्यामध्ये, परंतु आज ते फॉर्च्युनरवाले शेतकरी आहेत. तर गणूदादा, आम्हाला ही स्टोरी पण ऐकायला आवडेल की तुमचा हा जो प्रवास आहे
तर ह्या प्रवासामध्ये तुम्ही कसं घडत गेला शेतीमध्ये? काय गोष्टी तुम्हाला आढळल्या? तुम्ही कसा प्रवास केला आणि काय तुम्ही आत्मसात केलं शेतीमध्ये, जो ह्या सगळ्या प्रवासाला तुम्हाला मदत झाली? आता हा खरा तर प्रवास लय खर्च झाला सर. 2006 साली जेव्हा मी शेती स्टार्ट केली, सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन, तर एक तर आता तुम्ही ऐकता की शेतीतला अनुभव हा शेतकरी दुसऱ्याला शेअर करत नाही. सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे सगळ्यात शेतकरी. मोठी ही गोष्ट आहे. माझ्यासाठी हा लय मोठा प्रश्न होता की मला शेतीतलं ज्ञान घेण्यासाठी मला म्हणजे असा त्रास झाला की मी जरी कोणाला विचारायला गेलो की बाबा मला हा स्प्रे टाकायचा, मी काय टाकू, हम्म. तर मला दुकानदाराकडे जावं लागायचं, पण कुठल्या शेतकऱ्याने मला त्याचं उत्तर दिलेलं नाहीये. मग मी शेवटी जे काय अशी शेती मासिकं आहेत, अशा काही मासिकाचा अनुभव घेऊन, आणि काही त्या टायमाला यूट्यूब वगैरे असं काही नव्हतंच, जे काही जुने व्हिडिओ टी व्हीला यायचे, म्हणजे ॲग्रोवन म्हणून एक कार्यक्रम यायचा टी व्हीला, ETV मराठीवर, ते सारखे व्हिडिओ बघून त्याच्यातलं शेतीचे थोडंफार ज्ञान घेऊन तो प्रयोग मी शेतीमध्ये करायला सुरुवात केली. मग आता मला क्षेत्र तसं डेव्हलपिंग जी वडिलांनी जी 5 एकर 6 एकर जी डेव्हलप केलं तर डाळिंबाला आणि सीताफळाला, खरं तर ती जर्नी खूप म्हणजे ऐकण्यासारखी आहे. त्या जर्नीमध्ये असं आहे, म्हणजे त्या प्रवासात असं झालं सर की माळ रान असं आहे की आमची ही जी जमीन आहे, ही जमीन अशी आहे की 6 इंचच मुरुम असेल बघा सर, आणि 6 इंचाच्या खाली सगळं काळं पाषाण आहे. उगवलं तर हातभर गवत हो, हो, उगवणार, हो. ते पण पावसाळ्यामध्ये. हो. उन्हाळ्यामध्ये काहीच नाही. काहीच नाही. उन्हाळ्यात तर हा विषय नाही. एक पावसाळी पीक म्हणजे मोजून एक 3-4 महिन्यात पीक घेऊ शकतो. ते पण काय ज्वारी, तूर वगैरे, उडीद, मूग, मटकी अशी पिकं घेतली जायची. मग तशा ठिकाणी जेव्हा हे डाळिंबाचा विषय जो मी बोललो तुम्हाला मगाशी, तर वडिलांनी भयान खर्च केला ते डाळिंब लागवडीसाठी. लागवड अशी केली होती सर की 4x4चा खड्डा हा ब्लास्टिंगनं उडवून त्याच्यामध्ये काळी माती भरून आणि मग त्याच्यात डाळिंबाचं रोप लावलं गेलं. एका खड्ड्यामध्ये 2 बैलगाडी माती भरून बापरे. आणि ती 6 एकर अशी डाळिंब लावलेली होती त्या टायमाला. आणि सीताफळाचं बी तसंच सेम. मग शेवटी कुठली गोष्ट अनुभव आल्याशिवाय कुठली गोष्ट शिकत नाही. मग आम्ही जेव्हा चालू केली, मी स्वतः उतरलो, तर त्या टायमाला मला डाळिंबातलं काहीच माहीत नव्हतं. मग जसं दुकानदार सांगायचा तसं ते डाळिंबाला आणायचं, स्प्रे करायचं. त्या काळात माझा 1 लाख रुपये खर्च व्हायचा सर डाळिंब शेती डेव्हलप करायला, म्हणजे एक भार काढायचा म्हणलं तर. मग एवढे पैसे शेवटी पुण्याचे पैसे इथं आणून टाकायचे आणि इथलं उत्पन्न काय मिळायचं नाही, म्हणून शेतीत परवडत नव्हतं. ही मेन गोष्ट लय डोक्यात बसली होती माझ्या. शेतीचा अनुभव दांडगा करण्यासाठी काय करा, मग जे काही लोकांच्या मुलाखती आल्या टी व्हीवर ह्याच्यावर, त्यांच्या भेटीगाठी घेत गेलो. आमच्या भागातले काही शेतकरी आहेत जे डाळिंब शेती चांगले अग्रगण्य होते. आमच्या गावाशेजारी आरण म्हणून गाव आहे, ती गाव डाळिंब उत्पादक म्हणून खूप फेमस होतं त्या टायमाला, आता सुद्धा आहे. तर तिथले काही नावाजलेले शेतकऱ्यांचे एक अनुभव घेतले डाळिंबाचे, आणि त्यांच्याशी थोडी सल्लामसलत घेऊन, पण खोलवर माहिती मिळाली नाही. मेन महत्त्वाची ही गोष्ट आहे. मग त्यांच्याशी जसं माहिती घेऊन मग मी माझ्या डाळिंबात प्रयोग करत गेलो. 6 वर्ष मला डाळिंबात उत्पन्नच झालं नाही सर. स्ट्रगलिंग पिरियड तुमचा त्यानंतर पण खूप मोठा आहे. हा, एक तर काळ्या पाषाणावरती घाम गाळलेत तुम्ही, त्याचं सोन्यासारख्या शेतीमध्ये रूपांतर केलंय. हो हो. त्यात पण स्ट्रगलिंग पिरियड हा बराच मोठा आहे. त्यात जाणवलं कसं 15 रुपये 10 रुपये किलो डाळिंब विकलंय सर मी त्या टायमाला. म्हणजे मला मालच काढायला आणलं नाही. मी खर्च केला, सगळं केलं, पण अपूर्ण ज्ञानापोटी मला तिथं जास्त खर्च करता आला नाही. मग तिथनं पुढं शेवटी घरी एक म्हणले आपल्याला शेती परवडत नाही. मग मी वडिलांना म्हणलं आपण शेतीत येऊन चूक केली काय, व्यवसाय केला असता तर बरं झालं असतं. तर मग लग्न हे झालं, त्या टायमाला झालंच होतं, आणि लगेच निर्णय चेंज करायचं म्हणलं तर हे सगळा खर्च केलेला होता आम्ही शेतीचा. 2010 साली मग आम्ही
मी मन पक्कच केलं की नाही, काय करायचं असेल तर आपण म्हणजे शेतीतच एका करून क्षणाला दाखवू. तुम्ही नैराश्य पण अनुभवलं आडू आणि आलतं. त्याच्यातनं तुम्ही स्वतःला बाहेर देखील काढलं. हो हो 2010 साली मग सुरुवात कुठनं करायची, तर मग दूध व्यवसायापासून मी सुरुवात केली परत उभा राहून. कारण डाळिंब शेतीत लॉस गेलो त्या टायमाला. तेल्या हा विषयच नव्हता कोणाला माहिती. तर तेल्यानं सुद्धा म्हणजे तेल्याची एक गोष्ट मी पुढे सांगेलच तुम्हाला. पण सुरुवात करताना मी दूध व्यवसायापासून, मग दूध व्यवसाय चालू करताना सुद्धा गाय कुठल्या प्रकारच्या घ्यायच्या हे सुद्धा माहित नव्हतं. त्यातनं 3-3, 4-4 लिटर दूध यायचं त्या गायांपासून. म्हणजे एवढं सुद्धा ज्ञान नव्हतं. म्हणजे तशा गाय गणू दादा, घेऊन आता ह्या गोष्टींमधनं एक असं येत आहे, जर तुम्ही डाळिंबाचं उदाहरण देताय, गायींचं उदाहरण देताय, तर शेती करण्यासाठी ज्ञान महत्वाचं आहे. हो ज्ञान म्हणजे महत्त्वाचं. शेतीचं शिक्षण असलं पाहिजे शेतकऱ्याला, नक्कीच अभ्यास नक्कीच. असला पाहिजे, शेतीची साक्षरता असली पाहिजे, तर आपण शेती फायदेशीर करू शकतो. मग कसं तुम्ही केल्या ह्या सगळ्या गोष्टी? खरं तर आता हे ज्ञान मिळवण्यासाठी आहे ना सर, शेतकऱ्यांचा संवाद लय महत्वाचा. म्हणजे एकमेकाचा संवाद लय महत्वाचा होता. जेव्हा दूध व्यवसाय जो पर्याय मी निवडला होता शेती करण्याची सुरुवात करताना, तो पर्याय म्हणजे की बाहेरनंच ज्ञान घेऊनच मला ते लोकांचं यांचं त्यांचं ऐकूनच मी दूध व्यवसाय निवडला होता. पण व्यवसाय निवडताना जे काय आम्हाला वैरण करायला सुद्धा क्षेत्र नव्हतं सर. म्हणजे 1 एकर वैरण करून गाई जोपसायचं. कारण शेवटी डाळिंब क्षेत्र सगळं मी गुंतवलेलं होतं ते ब्लास्टिंग करून. पण वैरण असल्या रानाला सुद्धा वैरण येत नव्हती. मग त्या विकत घेऊन ती दूध व्यवसाय चालू केलता. आता विषय कसा की जेव्हा कुठली गोष्टाची अडचण यायची तेव्हा मग लोकांसमोर मी मांडायचो अडचण, आणि लोक मग मला त्या गोष्टीवर उत्तर द्यायची. मेन ही गोष्ट आहे. म्हणून लोकांसंग जास्त संबंध आला आणि त्या विषयातले विषय खोलवर जाण्याची सवय लागली. म्हणजे कुठली गोष्ट मला एक सवय आहे की कुठली गोष्ट जर शिकून घ्यायची असेल तर त्याच्या खोलीपर्यंत जायची एक सवय लागलेली. तीच शेती चालू करत असताना, म्हणजे ते दूध व्यवसाय चालू करत असताना लोकांच्या संपर्कात येऊन माहिती घेतली त्याची. आणि नंतर मग तो जो दूध व्यवसाय चालू करून मग दूध व्यवसाय चालू केला. 4 गायी घेतल्या. 4 गायी घेऊन मग चेअरमनकडे आपलं दूध वाढायचं हे आमचं रुटीन दिवसाचं बसलं. मग डाळिंबाकडे लक्ष दिलं नाही. नेमकं त्या पिरियडला म्हणजे आमच्याकडे कॅनलची मोजणी झाली. पाणी म्हणजे पाणलोट उजनी धरणाचं पाणी. आणि मोजणी झाल्यानंतर आमच्या शेतामधनंच कॅनल गेला हा जो आता आपण बघतो तो. तर कॅनल जाताना क्षेत्र हे सगळं डाळिंबाचंच झालं. जिथं मी डाळिंब लावलं त्यातनंच कॅनल जायला लागला. मग शेवटी निर्णय आम्ही काय घेतला वडिलांनी आम्ही, या पूर्ण एक धक्काच होता. हा धक्काच होता की एवढं चांगलं क्षेत्र आपण डेव्हलप केलेलं त्यातनंच कॅनल जायला लागला. तर वडिलांनी मग मला तिथं सपोर्ट केला की नाही जाऊ दे, गेलं तर गेलं. तर आपलं चांगलं पाणी नव्हतं. पाण्याचा जो एक प्रश्न खूप मोठा होता आम्हाला या शेतीला. तर म्हणले जरी 2-4 एकर क्षेत्र गेलं तर बाकीचं क्षेत्र आपलं चांगलं म्हणजे भिजल. वडिलांनी तुम्हाला शेतीत आणलंच नाही तर वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन पाठिंबा दिला, सुरू- मार्गदर्शन सुरू केलं, केलं. आशेचा किरण दाखवला हो, ज्यावेळी तुम्हाला हो. त्याची गरज होती, आत्मविश्वास वाढवला. हो नाही, त्या आत्मविश्वासाच्या जोरावर खूप म्हणजे मी पुढे गेलो शेतीमध्ये. तर आता त्या टायमाला म्हणजे कसं शेती कॅनल जे गेला मग ते तेव्हा आमची शेती म्हणजे पाक माळरान असल्यावर त्याच्यात डाळिंब लावल्यामुळं त्याला आकार नव्हता, काय नव्हतं. मग वडिलांनी निर्णय घेतला की बाबा मी कुठनं तर पैसे सोय करून बघून हे आपण डेव्हलप करू. आणि कॅनलचं मग ते जसं जसं मटेरियल निघेल तसं ते मटेरियल मी शेतीमध्ये वेगवेगळे ठिकाणी टाकून एक प्रत्येकाला एक एकराचा असा चौरस आकार देऊन क्षेत्र तयार केलं. म्हणजे काय तुम्हाला आश्चर्य वाटेल सर की काय काय क्षेत्र मी 15-15, 16-16 फूट, 17 फूटपर्यंत क्षेत्र आहेत माझे भरलेले. आणि त्याच्यावर म्हणजे 12 फूट दगड आणि त्याच्यावर 2 फूट मुरुम आणि त्याच्यावर काळी माती 2 फूट असे क्षेत्र डेव्हलप केलेले आहेत. तेव्हा तो काळ म्हणजे असा होता की खूप पैसा घालवला आम्ही शेती डेव्हलप करायला. तो जर पैसा आम्ही उचलला असता आणि दुसरीकडे शेती नवीन घेतली असते तर आम्हाला ह्या शेतीपेक्षाही जास्त आला पण असता. आता काय वाटतं तुम्हाला, तुम्ही जो पैसा त्यावेळी घातला आता तुम्हाला काय वाटतं, तो योग्य होतं की चुकीचं होतं? नाही त्या टायमाला वाटायचं की चुकीचं वाटायचं, पण आता वाटतं योग्य आहे की आपण जी आता निसर्गाचे जे तोंड देतोय तर त्यासाठी माझी शेती मला आता बेस्ट वाटायला लागली.
जी डेव्हलपिंगचा जो विचार होता तर ती बेस्ट वाटलं मला निर्णय. आणि जी वडिलांनी त्या टायमाला मला मदत केली शेती डेव्हलप करण्यासाठी, नंतर मग मी इतर पिकासाठी प्रयत्न करू. कारण डाळिंब काढलं डेव्हलप करताना, सीताफळ काढलं, कारण निवळ मी नुसतं डाळिंबावरच थांबून नव्हतं. मग मग आमचे चुलत भाऊ आहेत, हे आजूबाजूचे शेतकरी आहेत, ह्यांच्या संपर्कात येऊन मग कांदा पीक कसं पिकवायचं, मका कसे पिकवायचं, ह्या सगळ्या गोष्टीचा हळूहळू निर्णय. कारण दूध काय काय पीक आहेत आपल्या शेतामध्ये आता सध्या माझ्याकडे कांदा आहे, शिमला मिरची आहे, द्राक्ष आहे, डाळिंब आहे, मका पीक असतं कंटिन्यू. दूध व्यवसायासाठी म्हणजे आता लहान छोटी मोठी गायी आहेत, त्यासाठी 2-3 एकर मका असते कंटिन्यू. आता ऊस आहे का 1 एकरभर, अशी पिकं आहेत भरपूर. म्हणजे एका वेळी तुम्हाला फक्त गाड्या ठीक करणं माहिती होतं. आता तुम्हाला कुठलं पीक आहे आणि त्याच्या काय अडचणी आहेत, त्याच्या काय समस्या आहे जाणून त्याच्यावरती ते सुद्धा ठीक करणं माहिती झालं. मग हे जे तुम्हाला कसं माहिती झालं, याच्यामध्ये तुम्हाला कशी कशी मदत होत गेली? आता सुरुवातीला तर खर्च भरपूर आला, परंतु आता जर आपण बघतोय तुमची शेती ते ऑलमोस्ट रेसिड्यू फ्री आहे. तुम्ही जैविक निविष्ठांचा पण चांगला वापर करता. तर मग हे सगळं ट्रान्सफॉर्मेशन जे आपण म्हणतो, हा जो बदल म्हणतो, हा कसा होत गेला? तुमचं उत्पादन खर्च, त्याच्यानंतर उत्पादनाचा दर्जा, आणि मग शेतीमधनं नफा कसा मिळत गेला तुम्हाला? खरी ग्रीप धरली 2014 पासूनच मेन महत्वाची शेतीला चांगली ग्रीप धरली. माझे एक मित्र इथं मी आवर्जून नाव सांगतो त्यांचं, बालाजी मुटकळे म्हणून, उत्कृष्ट हुशार पोरगा शेती क्षेत्रामध्ये. आमच्या आजूबाजूला त्यांचं नाव पण आहे मोठं. त्यांची मैत्री झाली माझी आणि त्यांची. खरी शेती कशी करायची ही त्या मुलाने मला खरं तर जास्त शिकवलं. मग तो एक बालाजी मुटकळे हे कांदा क्षेत्रात जास्त एक्सपर्ट होते, आणि मग त्यांच्या मार्फत आम्ही निवड केली पिकाची पहिली, की कांदा पीक करू ह्यांच्या मार्फत असं तसं. मग आमचं हे शेजारचं गाव पाडसाळी गाव कांदा पिकासाठी खूप नावाजलेलं गाव आहे, आणि त्या गावातले काही शेतकऱ्यांची चांगली ओळखी होत्या माझ्या. मग ती कांदा पीक क्वालिटी आणि ह्या गोष्टीसाठी जे गाव ते नावाजलेलं होतं. मग त्या टायमाला मी ठरवलं की ह्यांच्या संगती राहून आपण सुद्धा कांदा पीक घेऊ, आणि ते कांदा मी त्या टायमाला 2 एकराचा निर्णय घेतला आणि कांदा पीक घेतलं. तर कांदा पिकामध्ये रेग्युलरी आता क्षेत्र नवीन आहे, शेणखत नसल्यामुळं, डेव्हलप केल्यामुळं शेणखत नसल्यामुळं मला त्यांच्यासारखी क्वालिटी आणायला जमली नाही. मग मी तिथनं विचारलं कुठं कमी पडलो हे पिकं आणण्यासाठी, ह्या गोष्टीचा विचार चालू केला. मग तेव्हा मला माझ्या काही त्रुट्या कळल्या. मग शेणखत टाकावं लागतं, हे सगळ्या गोष्टी, खतं कशी वापरावं लागतं, सगळ्या गोष्टीची माहिती घेतली. आणि माहिती घेऊन मग पहिलं जे पीक घेतलेलं ते फेल गेलं, मला ते क्वालिटी मिळाली नाही. नंतर दुसऱ्या पिकाला मी ती माणसं कशी खर्च करतात ते बघून मग मी माझ्या शेतीमध्ये खर्च करायला लागलो सगळ्याच पिकाला. महत्त्वाचं माझं कांदा पीक मी जास्त करून घ्यायचो शेतीमध्ये, कारण दुसरं मका आणि गव्हा पिकात मला काही जास्त असे पैसे मिळत नव्हते. मग कांदा घेताना मग त्यातल्या ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी सगळ्या समजून घेतल्या ह्यांच्याकडून, आणि मग पुढं हळूहळू जशा अडचणी निर्माण होतील तसे हे करत गेलो. कांदा पीक घेताना त्यांचे जे कांद्याची जी क्वालिटी मिळायची आपल्याला, ती क्वालिटी मी मिळवण्यासाठी माझ्या जमिनीमध्ये मला काय करावं लागायचं ह्या गोष्टी मी शिकून घेतल्या आणि प्रयत्न केला कांदा पीक पाळणं. आणि काय होतंय सर, शेतकऱ्याचं जीवन हा म्हणजे निसर्गाशी जास्त हे आहे. शेती म्हटलं की परीक्षेला तरी हा एकच सिलेबस असतो. शेतीमध्ये दर सीझनला त्याच पिकामध्ये नवीन समस्या असतात, नवीन पेपर असतो, तो सोडवायचा म्हणजे शेतकऱ्याचा अभ्यास मात्र पक्का पाहिजे. म्हणजे शेतकरी खास हाडामासाचा शेतकरी कसा तयार होत असेल तर तो 4-5 वेळा अपयश आलं तर तो हाडामासाचा शेतकरी तयार होतो. अच्छा, ही गोष्ट मी चांगली शिकलो. आणि जेव्हा मी सुरुवात केली कांदा पीक घेताना खूप लॉसमध्ये, म्हणजे हसण्यासारखी उत्पन्न झाली मला त्या टायमाला कांद्याची. म्हणजे अनुभवच नव्हता ना सर, काय त्या गोष्टीचं माहीतच नव्हतं. पण शेतकरी आयुष्यभर विद्यार्थी राहतो ही गोष्ट खरी आहे, आणि त्याचा खास करून मला अनुभव त्या टायमाला चांगला आलता. 2 एकर कांदा केला, पण अति पावसामुळे कांद्याला सड लागली
मला एकही रुपयाचं उत्पन्न त्या टायमाला मिळालं नाही. परत दुसऱ्या वर्षी बी तसंच केलं. दुसऱ्या वर्षी मग त्याच्यापेक्षा एक चांगलं पीक आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातल्या त्रुटीमुळे फवारण्या वगैरे या सगळ्या गोष्टीचं मी चांगली मांडणी केली. दुसऱ्या वर्षी मला कांदा पिकात चांगलं उत्पन्न झालं सर. आणि शेतीतलं सगळ्यात चांगलं पीक काढायचं म्हटलं तर मी कांदाच म्हणेल. मला ते त्या पिकाने खरंच चांगलं साथ दिली मला. मग आता शेतीमध्ये खर्च तर वाढतो, रसायनं वापरतो, खतं वापरतो, कीटकनाशकं वापरतो, बुरशीनाशकं वापरतो, बऱ्याच गोष्टी वापरायला लागतात. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वापरत असताना खर्च पण भरपूर होत होता. मग ह्याच्यामध्ये तुम्ही नियोजन कसं करत गेले की खर्चाचा ताळमेळ कसा बसवला, मग शेती फायद्याची कशी झाली? खरं तर नियोजनाला बसवायला निसर्गच म्हणेल मी. कारण निसर्ग जसा प्रश्न निर्माण करायचा तसं आम्हाला खर्च बी जास्त करावा लागायचा शेतीला. कारण पाऊस पडला खूप तर निचरा होणारी जमीन होती माझी, पण पाऊस पडला की त्याच्यावर येणारे जे किडी रोगी कांदा पात करपणं म्हणा, एक बार कांद्याच्या पाताला जर करपा पडला तर तो शेवटपर्यंत कांदाचा करपा निघत नाही, पाती पिवळ्या पडणं म्हणा. मग तो कांदा बेस्ट आणण्यासाठी जे काय खर्च करावा लागायचा का, तो खर्च आपट व्हायला जायचा. म्हणजे ह्याला मेन महत्त्वाचं कारण काय की 1 एकर कांद्यासाठी मला 30,000 रुपये जर खर्च येत असेल आणि माझ्या कांद्याला तेवढ्या एकरामध्ये जर 25,000 उत्पन्न नसत, म्हणजे 25,000 जर उत्पन्न होत असेल तर माझी 5,000 म्हणजे अंगावर कर्जच होऊन जाणार आणि तोटा खूप मोठा. ते पण 6 महिने गेले त्याच्यात. 6 महिने आणि वेळ वाया जातो. मग त्यातनं शेतकरी असं उद्भवून येत नाही. शेवटी विचार करण्याला तिथं कारणीभूत पडलो मी की असं जर आपण खर्च केला ना आपल्याला जर उत्पन्न जर असं म्हणजे मार्केटच्या अभावापोटी मला जर उत्पन्न होत नसेल आणि खर्च जर पुढे जात असेल तर ह्याला पर्याय शोधू म्हणलं आपण काहीतरी. मग पर्याय शोधताना म्हणजे हळूहळू माहिती होत गेलं. मग तेव्हा तुमच्या म्हणजे बायमेची मला एका ठिकाणून माहिती मिळाली आणि तिथनं मग मी खर्च कमी करण्याच्या शेतीचे जे काय खर्च होता तो खर्च निम्म्यावर आणण्यात मी प्रयत्न केला जास्त करून. आता तुम्ही म्हणता थेट निम्म्यावरती तुमचा खर्च आला, तर मग असं काय मिळालं तुम्हाला प्रशिक्षणातून? कृषी रसायन साक्षरता प्रशिक्षण केलं तुम्ही, त्यातनं तुम्हाला असं काय, तुम्ही एक नाही तुम्ही 2दा आलात बरोबर? 3 वेळा झाले. 3 वेळा आले. आणि त्यातनं तुम्हाला असं काय मिळालं की तुमच्या शेतीमध्ये असा बदल होत गेला? आता खास करून मला कृषी साक्षरता अभियानाचे मी खरंच तर धन्यवाद मानत. म्हणजे पक्का शेतकरी जर बनायचा असेल तर मी तिथनं बनलो. मेन महत्त्वाचं शिकायला काय मिळालं सर की एक तर माझी शेती नवीन डेव्हलप झालेली होती, त्याचा ऑर्गॅनिक कर्ब मला माहीत नव्हता. मला ऑर्गॅनिक कर्ब हा शब्द मला ते कृषी साक्षरता ह्याच्यातनंच कळला. जमिनीचा EC काय आहे तो तिथनं कळला. मला pH कसा बघायचा तो तिथनं कळला. जमिनीमध्ये जीवाणू सुडोबेसलस हे नाव मला माहीत नव्हतं, ते तिथं मला ऐकायला मिळालं की सुडोबेसलस जैविक वरवी शेती होते. ही सगळं खास करून त्या कृषी साक्षरता अभियानामध्ये कळलं. कारण हा एक प्रकार असतो शेतीमध्ये हे मला खास करून तिथं शिकायला मिळालं. म्हणून तर मी तुम्हाला म्हणलं की मी 3 वेळा आलो. कारण ते शिक्षण घेण्याचं जे मला खूप हे लागलं की सुडोबेसलस वापरल्यावर काय होतं किंवा ट्रायको वापरल्यावर काय होतं, जमिनीमधले जीवाणू कसे काम करतात, जमिनीमध्ये तुमची जमीन जर बलवान बनवायची असेल तर त्याला कुठले कुठले जीवाणू कसे काम करतात, ही मला त्या ट्रेनिंगमधनं जास्त कळलं. आणि मग तिथनं मी ते गोष्टी वापरत गेलो. मग वापरताना जो मी त्या टायमाला एक विचार केला की रासायनिक निविष्ठावर जेवढा माझा खर्च व्हायचा त्याच्या निम्म्या खर्चावर ह्या गोष्टी माझ्या ह्या वापरून ह्या गोष्टी पीक आणण्याचं मला मदत व्हायला लागली. मग मी पहिला प्रयोग तुम्हाला एक माझा जुना व्हिडिओ आहे आपल्या ह्याच्यावर द्राक्षाचा की मी तिथंच निर्णय घेतला होता ट्रेनिंगमध्ये की मी ह्या गोष्टी सगळ्या मी द्राक्ष पिकातच, कारण मी द्राक्ष त्या टायमाला परवडत नाही म्हणून मी काढून टाकणार होतो. पण मी तुमच्या सानिध्यात आल्यापासून मग मी तिथं निर्णय घेतला की मी काढणार नाही, मी प्रयोग करून बघतो. मग त्या टायमाला मला तुमची खूप साथ झाली की ते द्राक्ष पीक काढताना नेमका ऑक्टोबर सीझनच्या आधी आलतो ट्रेनिंगला आणि ट्रेनिंग घेतलं की डायरेक्ट इकडं आलो की छाटणी करून डायरेक्ट भारच धरला.
तर भार धरताना मग तुम्हाला मी सतत फोन करायचो, विचारायचो सर नेमकं हे आज झाल्यावर काय करायचं. तो जो खर्च ऑक्टोबरचा मी लिहून ठेवला होता सगळा. मग लिहून ठेवल्यावर मी शेवटच्या टप्प्याला बघितलं की जिथं माझा 2 लाख रुपये 2.5 लाख रुपये वर्ष जो खर्च व्हायचा एकरी, तो डायरेक्ट 1.5 लाखावर आला. म्हणजे मला ह्या ट्रेनिंगमधनं असं शिकायला मिळालं की प्रश्न निर्माण म्हणजे जे काय रोग व्हायच्या अगोदर त्याला प्रिव्हेंटिव्ह कसं काम करायचं हे मेन महत्त्वाचं शिकलं. आणि त्याला कुठले औषध बेस काम चांगले करतात हे जेव्हा शिकलं, तेच मी प्रयोग तुमच्या सांगण्यानुसार द्राक्षात राबवला. तर मला बेस्ट रिझल्ट आले त्या टायमाला, की जिथं दावण्यासारखा हा मोठा रोग द्राक्षामध्ये अति पावसात जेव्हा आर्द्रता जास्त निर्माण झाल्यावर तो रोग पडतो. आणि तो रोगाला जेव्हा 2-2 हजार रुपये किलोची औषधं आणून मारावं लागत होती, तरी बी त्याची पूर्ण 100% तो रोग बागेच्या बाहेर जात नव्हता. तिथंही आपले सुडो झाले, बेसलेस झाले, ही अशी औषधं वापरून त्याचं 100% मला तो रोग बाहेर काढता आला. हा रिझल्ट मला त्या टायमाला खास कळला होता. म्हणजे 2,000 रुपयांच्या औषधाच्या तुलनेत मग त्याची ते किंमत 200 किती? रुपयाचं औषध चांगलं काम केलं. 10 पटीने खर्च कमी 10 पटीनं खर्च कमी. आणि सेम रेसिड्यू फ्री. हीच पद्धत मी वापरत गेलो. म्हणजे डिसीज प्रॉब्लेम आणि कीटकांचा जो प्रॉब्लेम आहे, सगळ्याच गोष्टीला मी तुमच्या सांगण्यानुसार हे वापरत गेल्यामुळं जिथं मी 2,000चं औषध आणायला लागायचं तिथं मला 200 रुपयात काम भागलं, तर तेवढाच खर्च माझा जास्त कमी आला. आणि मग तिथनं मी माझं शेतीचं शेड्यूल सगळ्याच पिकाचं शेड्यूल मी व्यवस्थित बसवलं. आणि त्या पद्धतीने मग मी माझा खर्च शेतीचा कमी करण्यात यश आलं. गणूदादांनी शेतीचं शिक्षण घेतलं, ज्ञान घेतलं, त्याच्यासाठी संघर्ष केला, खर्च देखील केला, अपयश देखील पाहिलं. पण आज हेच गणूदादा ICRचे मिलेनियर फार्मर आहेत. एक पुण्यातला मेकॅनिक सोलापूरमध्ये येतो, उजाळ माड रानावरती शेतीचं सोनं करतो. आणि नुसतं सोनं नाही करत, तर हे फॉर्च्युनरवाला शेतकरी बनतो. हे एक आदर्श उदाहरण आज आपल्या सगळ्यांसमोर आहे. म्हणूनच आम्ही नेहमी म्हणतो शेतीकडे चला, शेतीमध्ये भविष्य आहे. पण त्याच्यासाठी योग्य अभ्यासाची गरज पाहिजे. योग्य अभ्यास करूनच तुम्ही शेती केली पाहिजे. आणि याच्यासाठी बायमीचं कृषी रसायन साक्षरता अभियान तुम्हाला मदत करतं. याही पलीकडे जाऊन आज गणूदादा हजारो शेतकऱ्यांना महाराष्ट्रातलं मार्गदर्शन करतायत. ते मार्गदर्शन कसं होत आहे, त्यात गणूदादांचे सोबती कोण आहेत, तर हे सुद्धा आपण गणूदादांकडे जाणून घेऊयात. आता खरं तर फॉर्च्युनरचा तुम्ही सतत उल्लेख करता. खरं तर ती गाडी आमच्या 3 भावांचं एक स्वप्न होतं. आम्हाला 4 चाकी नव्हती घरामध्ये. मग घ्यायची तर कुठली घ्यायची, काय घ्यायची, असा निर्णय जेव्हा व्हायला लागला, मग शेतीतले काय पैसे, काही त्यांच्या कामातले पैसे असे गोळा करून आम्ही ती गाडी घेतली. त्याचं घेण्यामागचं कारण काय होतं, की वडिलांनी जे आयुष्यभर कष्ट केलेलं होतं त्याचं एक कुठंतरी आम्हाला चांगलं सुख द्यायचं. मिळायला आम्हाला साध्या गाडीत सुद्धा मिळालं असतं सुख. तुम्ही तुमच्या वडिलांनी तुमच्यासाठी जे केलं त्याची जाण ठेवली. त्यासाठी मग आम्हाला खास करून ती त्या टायमाला टॉप लेवललाच गाडी चालत होती. म्हणून आम्ही म्हणले नाही किती झालं तरी तीच गाडी घेऊ, म्हणून आम्ही तो निर्णय घेतला. म्हणून फॉर्च्युनरचा शेतकरी म्हणून माझी जास्त त्या टायमाला ओळख झाली. आता राहिला विषय शेतीमध्ये सोबती, तर जसं मी 2018ला मला कांद्याचं उत्पन्न चांगलं झालं. 10,000 रुपये क्विंटलनं कांदा गेला. आणि त्या कांद्यामध्ये पैसे चांगले मिळाले. पण 2019ला जो अति पाऊस झाला, सगळी महाराष्ट्रातच पाऊस झाला, त्या टायमाला सुद्धा कांदा पीक जास्त होतं आणि कांद्याला पिळ रोग खूप आलता. मग त्या टायमाला माझ्याकडे द्राक्षसुद्धा होती. तर द्राक्षाचे एक तासगावच्या म्हणून जो ग्रुप आहे त्यांच्या मार्फत त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला होतो मी. आणि व्हॉट्सअप ग्रुपला असताना क्लब हाऊस ॲप म्हणून त्यांच्या मार्फत मला माहीत झालं. ते क्लब हाऊस ॲप त्यांनी सांगितलं की तिथं झूम मिटिंगसारख्या अशा मिटिंगा घेता येतात आपण. तर ऑडिओ ॲप आहे ते. आणि त्या ऑडिओ ॲपमध्ये तुम्ही डाउनलोड करा सगळ्यांनी, असं व्हॉट्सअपवर मेसेज पडल्यावर आम्ही डाउनलोड केलं. आणि माइंडकर सरांकडून आम्ही त्याची म्हणजे माहिती घेतली त्या ॲपची. आणि मग आम्ही डाउनलोड करून आम्ही संध्याकाळी जॉईन झालो. तर जॉईन झाल्यावर तो ॲप इतका भारी आहे. आत्ता सध्या आम्ही चालतो तो ग्रुप. तर त्या ॲपमार्फत तासगावचे म्हणून एक ग्रुप चालायचा. मनोज पवार सर आहेत जे माझे अजूनसुद्धा चांगले हे सहकारी. त्यांचं एक अपडेट फार्मर म्हणून एक ग्रुप चालायचा. आणि
इंडियन फार्मर म्हणून एक ओनियन ग्रुप, तो एक चालायचा. मग असे 3 ग्रुपला मग तिथं शेतीची अशी माहिती मिळते, हे ते पहिल्या मिटिंगला गेल्यावर कळलं. मग मी हळूहळू रोज रोज तिथं ॲड होत गेलो आणि त्या सगळ्या गोष्टीची माहिती घेत गेलो. मग खरं तिथं ओळख झाली आमच्या ही मैत्री विचाराचा जो ग्रुप आहे आत्ता सध्याचा, त्याची खरी तिथनं ओळख झाली. म्हणजे विठ्ठल कडवणे म्हणून जे आहेत जालन्याचे आमचे सहकारी, त्यांनी सहजासहजी इकडली मीटिंग संपली म्हणून आम्ही त्या एक साधी रूम तयार करून आम्ही तिथं गप्पा गोष्टी मारण्यासाठी बसलेले होते. तर मी तिथं जॉईन झालतो. तर संजय घोगरे आणि विठ्ठल कडवणे यांनी मला सुरुवातीला म्हणले, या तुम्ही कुठले शेतकरी काय, अशी ओळख करून घेतली. मग मी माझी सांगितली ओळख त्यांना की मी असा असा सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी आहे ना, अशी पिकं आहेत. मग त्यांनी लगेच सामावून घेतलं. मग शेतकऱ्याचं तिथं जॉईन झालो. मग हळूहळू ओढ लागत गेली त्यांच्याशी गप्पा गोष्टी मारण्याच्या. मग ते हळूहळू मग तिथं आमचा ही मैत्री विचाराचा जो ग्रुप आहे तो निर्माण झाला. तर निर्माण करण्याचे खरं कारण तर एक ह्यांचा व्हॉट्सअप ग्रुप होता जो पूर्वीचा, आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपचे सगळे शेतकरी तिथे येऊन बसायचे, सगळी ओळखरी. आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपला नाव होतं ही मैत्री विचाराचे, जे संतोष तात्या कडलक यांनी ते नाव दिलं होतं. त्या नावातच एक असं एक संदर्भ भरलेला की विचाराची एक मैत्री आहे, म्हणून ते नाव खूप आवडलं होतं मला त्या टायमाला. आणि मी तो ग्रुप जॉईन केला 2021ला आणि माहिती गेलं. तर ती जी त्या टायमाला जो कांद्याचं जे मला प्रश्न उद्भवत होते, तर मी तिथं विचारायचो की खूप पाऊस झाला आहे, कांद्याला पिळ पडली, काय करावं लागेल, काय फवारणी करावं. मग त्यांनी मला सांगायचे की तुम्ही हे फवारणी घ्या. म्हणजे शेतकरी संवाद तिथं खूप होत होता. आणि त्याच्यातनं मला एक अनुभव अजूनही होतो, अजून सुद्धा होते. अजून सुद्धा त्या टायमाला आम्ही 10 शेतकरी होतो, तिथं आज 5,000 शेतकरी झाले. 10,000 शेतकरी. तर असा अनुभव येत गेला. शेतकऱ्यांचा संवाद तिथं खूप घडायला लागला. कारण शेतकऱ्याचा संवाद इतका भारी घडतो सर की अनुभव खूप, ज्याचा जो अनुभव शेतकरी आहे तो नवीन शिकाऊ शेतकऱ्याला जेव्हा तो अनुभव सांगत असतो, तो अनुभव खूप मोठा आहे. म्हणजे ते ऐकण्यासारख्या गोष्टी असतात कधी कधी. तर कांदा पीळ रोगावर मनोज पवार सरांनी मला त्या टायमाला, आणि देवराम गागरे म्हणून आमच्या ग्रुपचे ज्येष्ठ येतं, ह्यांच्या मार्फत मला तो कांदा सुधारवण्याचा प्रयत्न केला मी. पण जर मी त्यांच्या संदर्भात नसतं तर मला काही एकही रुपया झाला नसता. पण त्यांच्या सानिध्यात आल्यावर मी कुठं तर ते पीक वाचवण्यात यश आलं मला चांगलं. मग मी विचार केला की अरे हे खूप चांगलं आहे, आपण इथं रोज डेली ऐकायला जात जाऊ. मग मला ते हळूहळू जसे एक 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 शेतकरी जुळत गेले, त्याच्यामध्ये खास करून बाजीराव घागरे, देवराम घागरे, जगदीश घागरे, पांडुरंग घागरे, लोणीचे संजय घोगरे, पुण्याचे देवकरवाडीचे काही सहकारी माझे संदीप काका, सुनील, हे असे शेतकरी जॉईंट होत गेले. माझी ओळख त्यांच्या संग जास्त झाली. मग जास्त झाल्यानंतर अशीच म्हणजे सगळे पोटतिडकीने सगळे एकमेकाचं पीक कसं आणायचं ह्याची चर्चा तिथं खूप घडायला लागल्या. आणि तो अनुभव खूप माझ्या शेती क्षेत्रासाठी बदल हा खूप माझा चांगला घडला, जो ही मैत्री विचाराचा ग्रुप आहे. मग गणू दादा, आता तुमचा हा मिलेनियर फार्मर पुरस्कार आहे, या पुरस्कारापर्यंत तुमचं कसं जाणं झालं, कशा प्रकारे गोष्टी घडत गेल्या? खरं तर मी मगाशी जसा विषय काढला, आता हा जो ही मैत्री विचाराचा जो ग्रुप आहे, हा ग्रुप हळूहळू भरपूर शेतकरी जॉईंट होत गेले त्याला. आणि खास करून मिलेनियर फार्मर पुरस्कार जो मिळण्याचं कारण म्हणजे मी फुल 100% क्रेडिट दिल ते बायोमीला दिल. कारण जी बायोमीशी जी मी जुडलो आणि माझ्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करताना बायोमीने त्याची दखल घेतली. तर जी दखल म्हणजे ICAR मार्फत जो पुरस्कार मिळाला जातो हा मिलेनियर फार्मर, हा काय बारका पुरस्कार नाही, खूप मोठा पुरस्कार. ICAR जी विद्यापीठ ज्या संस्थेमा अंडर खाली जे काम करतात त्या संस्थेमार्फत हा पुरस्कार आहे.
आणि ही देण्याची बायमीनं मला खरं तर निवड केली. मी त्यांचा तर धन्यवाद मानेल बायमीचं. आणि ह्या पुरस्कार मिळण्याचं कारण असं की हा जो माझा ग्रुप आहे मैत्री विचाराचा, त्या ग्रुपमध्ये सर्व शेतकरी आहेत आणि सर्व शेतकऱ्यांना जैविक गोष्टी काय आहेत आणि सर्वांनी कृषी साक्षरता अभियानाचं ट्रेनिंग घेतलं आणि त्या ट्रेनिंगमध्ये सगळ्यांनी त्यांच्या शेतीमधला खर्च कमी करण्यासाठी जे आम्ही एकमेकाचं जे संवादामार्फत जे खर्च कमी करण्याचा जो प्रयत्न केला त्याचं खरं कारण म्हणजे मला मिलेनियर फार्मर पुरस्कार मिळण्याचं कारण. तुम्ही खर्च कमी केला, त्यात आपण जसं म्हणतो द्राक्षबाग हे GA शिवाय येतच नाही. हो 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 तुमच्या बागेला तुम्ही त्याचा वापर नाही केल्यासारखाच केला. म्हणजे हो तो न करता देखील किंवा अतिशय अल्प प्रमाणावरती एखाद दुसरा हात घेऊन देखील तुमची बाग आली द्राक्षाची, अर्लीमध्ये आली, खर्च निम्म्याने कमी झाला आणि रेट बाजारभावाच्या तुलनेमध्ये चांगला मिळाला. ह्या गोष्टी ज्या आहेत ह्याच्यामध्ये तुमचे जे कष्ट आहेत ह्याला खरं तर मानाचा मुजराच आहे. म्हणजे हे सहज शक्य नाहीये की नवीन गोष्टी शिकणं, त्याच्यावर विश्वास ठेवणं, ते प्रयोग शेतीमध्ये अंमलात आणणं. बरं, अंमलातही आणतं तुम्ही, त्यातही तुम्ही शेतीसाठी वेळ, कुटुंबासाठी वेळ, जनावरांसाठी वेळ आणि हे सगळं पाहून तुम्ही इतर शेतकऱ्यांसाठी देखील वेळ देता. खरंच ही गोष्ट अशी आहे की जी मी म्हणेल की शेतकरी शेतकऱ्याला घडवतोय म्हणजे तो देश घडवतोय. कारण आज देश कोणामुळे आहे तर देश शेतकऱ्यामुळे. आणि देश घडतोय तर देश घडतोय अशा एका शेतकऱ्यांच्या समूहामुळे की ज्याच्यामध्ये शेतकरी फार्मर टू फार्मर एक्सटेन्शन म्हणजे शेतकरी शेतकऱ्याला घडवण्यासाठी मदत करतोय, त्याला योग्य मार्गापर्यंत पोहोचवतोय, त्याला योग्य गोष्टींची माहिती देतोय. कुठे काही प्रशिक्षण असेल किंवा काय, जसं बायमीचं कृषी रसायन साक्षरता प्रशिक्षण आहे, आता सध्या टोमॅटोचं एक प्रशिक्षण चालू आहे, असे वेगवेगळे प्रकारचे प्रशिक्षण पण घेतले जातात. मग ह्या बाबत तुम्ही काय सांगाल, यातनं कसं तुम्हाला सध्या वर्कआउट होत आहे, शेतकरी कसा रिस्पॉन्स देत आहेत काय? की सुरुवातीला शेतकरीचं ज्ञान संवाद घडल्यामुळं शेतकऱ्याला त्या पट्टीत उत्पन्न काढायला जुळत नसायचं. जे सुरुवातीला जो हुशार आहे, जो तिथपर्यंत पोहोचलाय त्या शेतकऱ्यापाशीच हे ज्ञान सानिध्यात राहिलं, पण ते ज्ञान दुसऱ्या शेतकऱ्याला मिळत नव्हतं. मग त्याच्यासाठी हा जो मी क्लब हाऊसचं जे नाव काढतो, हे ॲपचं, ह्या ग्रुपचं, फार्मर टू फार्मर जे संवाद वाढला आणि त्या संवादामध्ये असे काही शेतीमधले तज्ज्ञ लोक जे आहेत, म्हणजे कीटकशास्त्रज्ञ, जैविक शास्त्रज्ञ, जसे तुम्ही आम्हाला भेटले, असे प्रत्येक शास्त्रज्ञाच्या सानिध्यात येण्याचा आम्हाला योगायोग चांगला आला त्या याच्यामार्फत. आणि एकमेकाच्या ओळखीने आम्ही तिथं मार्गदर्शनाने तिथंही भेटत गेलो. मेन महत्वाचं कारण असं सांगेल मी सर की हा मुद्दा मांडण्याचं का आवर्जून मांडतो की शेतकऱ्याला आजपर्यंत कोणी वाली राहिलेलं नाही. म्हणजे त्याचे उत्पन्न काढण्याला जी फोर्स केला जातो आपण तज्ज्ञ लोकांकडून मिळतो, पण खरं ग्राउंड लेवलला कसं काम करावं तर मी खरं सांगेल कृषी साक्षरता अभियानानं जसं आम्हाला शिकवलं, ग्राउंड लेवलला असं जमिनीवर हे काम केल्यावर तुमचं पीक असं येईल, हे खरं तर तिथनं शिकायला मिळालं. ती जी चर्चा जी आमच्या ग्रुपवर खूप चालायची शेतीच्या बाबतीत बदल घडण्याचा, मग त्या बदल घडण्याची जी उत्सुकता जी सगळ्या शेतकऱ्यांना जी लागली, मग तिथनं मग आम्ही एक प्रयोग प्रत्येक तज्ज्ञ लोकांकडून आम्ही मार्गदर्शन घेऊन प्रत्येकाचे, म्हणजे नाशिकचे कांदा पीक असेल किंवा माझ्याकडलं द्राक्ष पीक असेल, डाळिंब पीक असेल किंवा जळगावचे केळी असेल किंवा विदर्भातला कापूस किंवा इतर गोष्टी, ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीवर आम्ही गोष्टीचा प्रयोग करत गेलो आणि प्रत्येक शेतकऱ्याला चांगले रिझल्ट आले त्यामार्फत. त्यात खरं तर मी बायोमीचं म्हणजे खूप यामध्ये पागळून दादा आम्ही नेहमी म्हणतो, म्हणजे आता आपण सर्वजण म्हणतो की माती जिवंत तर शेती जिवंत, शेती जिवंत तर शेतकरी श्रीमंत. तर गणू दादा, एक खूप महत्वाची गोष्ट आपल्याकडनं मिस आउट होतीये, म्हणजे ह्या उजाड माळरानावरती तुम्ही आलात जिथे आजूबाजूला काहीच नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये एक व्यक्ती भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभी होती, जी तुमच्या आयुष्यभराची सोबती आहे. तर आम्हाला 2 शब्द त्यांच्या बाबत सुद्धा ऐकायला आवडतील. नाही, कारण एवढं सोपं नव्हतं या परिस्थितीमध्ये नव्हतं ते. खरं तर तिचं बी मला खूप साथ मिळाली, खास करून माझी आई, माझी मंडळी, माझे वडील,
ह्यांनी मला त्या गोष्टीत खूप साथ दिली. आणि शेतीत डेव्हलप करताना त्यांचा बी अनुभव जो जुना तो बी खूप मिळाला. आणि शेवटी त्यांना सुद्धा अनुभव कमीच होता शेतीला, कारण आम्ही सगळे पुण्यात राहिलो होतो आणि ते गावाकडे आले. आणि मंडळीचं म्हणजे तिच्याकडे बी ऊस शेती असायची भरपूर. मग तिथनं काही तिथल्या लोकांच्या सानिध्यातले काही मार्गदर्शन हे असं तिचं बी आता आहे. त्या देखील प्रयोगशील आहेत तुमच्यासाठी. हो हो हो. म्हणजे कष्ट आणि प्रयोग यांची जोड जर म्हटली तर तुमची जोडी की जिनं आज इथे सोन्यासारखं माळ फुलवलाय. आणि शेतीमध्ये उत्पन्नाच्या वाढीला जसं शेड्यूल बसवलं सर, मी एक मुद्दा मांडेल इथे की जे तुम्ही माती परीक्षणचं जे किट बनवलंय की स्वतःच्या बांधावर हे स्वतः शेतकऱ्याला जे किट जे बनव, त्याचा खास मला काय उपयोग पडला की मला आज ती किट मी स्वतः विकत घेऊन शेतीमध्ये माझी जमीन कशी किती बलवान हे ओळखण्याचं जे माती परीक्षण जे किट सॉइलोमीटर जे बनवलं ते त्याचा खूप मी उपयोग करून घेतला. आणि त्यातनं मी म्हणजे शेती निविष्ठा कशा वापरायच्या, किती वापरायच्या, तो सुद्धा खर्च कमी करण्यात सॉइलोमीटरचा मला खूप फायदा पडलेला आहे. म्हणजे मातीचा जिवंतपणाही कळतो आणि जे काही निविष्ठा वापरतो त्यांची क्वालिटी पण कळते. तिथेही 2 पैसे आपले वाचतात. खूपच छान गणुदादा. खरंच म्हणजे तुमची ही संघर्षातली कहाणी, त्याच्यातनं तुमचा फॉर्च्युनरवाला शेतकरी ते मिलेनियर फार्मर पर्यंतचा जो प्रवास आहे हा रोमांचक आहे. एक प्रेरणा देणार आहे तरुणांना. शेतीकडे चला हा संदेश देणारा आहे. कष्ट तर नक्कीच आहेत, परंतु योग्य ज्ञान घेऊन जर आपण गोष्टी केल्या तर तो शेती नक्कीच फायद्याची होते. हे पण आपल्याला याच्यातनं दिसतं. तर तुम्ही ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी करताय, हजारो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताय, तर शेतीतल्या ह्या पैलवानाला बायमी परिवाराकडनं मानाचा मुजरा. खूप खूप धन्यवाद आपले. धन्यवाद सर. संशोधनातून समृद्धीकडे सोबत बायोमी म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी.